अमित शहा कदाचित अनेकांना आज हे फक्त नाव पुरेसं असेल, कारण अमित शहा सध्याच्या पॉलिटिकल स्पिअरमधले चाणक्य मानले जातात। अनेकांना वाटत असेल की अमित शहा हे फक्त भारताचे गृहमंत्री आहेत, परंतु तुम्हाला हे ऐकल्यावर आश्चर्य वाटेल, अमित शहा यांनी ॲक्च्युअली भारतीय जनता पार्टीसाठी काय काय केलंय। ते एक असे नेते आहेत जे केवळ क्रिकेटच्या पिचवर चांगले नाहीत, तर ते राजकीय पिचवर पण विरोधकांना घाम फोडतात। आपण आज पण मोदींना मोदी बनण्याचं श्रेय अमित शहांना देतो, त्यामुळेच कदाचित अमित शहांना राजकीय क्षेत्रातले किंगमेकर म्हटलं जातं। और इसी धरती के संतान अमित भाई का आज बधाई देना चाहता। हिंदुस्तान के हर कोने में भारतीय जनता पार्टी का विजय ध्वज फहराने में वो कामयाब हुए। आज आपण या व्हिडिओमध्ये अमित शहा यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांनी आपल्या युनिक, इंटरेस्टिंग आणि बेहतरीन स्ट्रॅटेजीज वापरून भारतीय जनता पार्टीला कसं मोठं केलं ते पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक छोटासा डिस्क्लेमर द्यावासा वाटतो की आमचे चॅनल कोणत्याही संस्थेला, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला समर्थन देत नाही। तुम्ही हा व्हिडिओ केस स्टडी म्हणून घेऊ शकता। चला तर मग सुरू करूया। अमित शहा यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये गुजराती उद्योगपती अनिल चंद्र शहा यांच्या घरी झाला। अमित शहांचं बालपणापासून ते 16 वर्षापर्यंतचं आयुष्य त्यांच्या वडिलांच्या गावी मानसा या ठिकाणी झालं। अमित शहांमध्ये लहानपणापासूनच लीडरशिप क्वालिटी होती आणि ती आजही आपल्याला दिसून येते। आजही मीडिया अमित शहा यांच्या मित्रांशी बोलते तेव्हा ते सांगतात की अमित शहांमध्ये लहानपणापासूनच लीडरशिप क्वालिटी होते। वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि त्यावेळेस ते 7वीच्या वर्गात होते। ही मॉनिटरची निवडणूक होती आणि त्यांनी आपल्या वर्गात ही निवडणूक जिंकली। त्यांनी एकूण 75 मतांनी विजय मिळवला आणि ते पहिल्यांदा नेते बनले। येथूनच त्यांच्या विजयाचा प्रवास सुरू होतो, ज्याचा शेवट आजही पाहणे फार कठीण आहे। त्यांचे कुटुंब पहिल्यापासून व्यवसायात होते, पण अमित शहा यांना लहानपणापासूनच व्यवसायात जराही रस नव्हता। त्यांच्याकडे एक छोटासा पाईपचा व्यवसाय असायचा, तो बंद करून ते संघाचे सदस्य बनतात आणि देशाची सेवा करू लागतात। तुम्ही मोदीजी आणि अमित शहा यांच्या गतिमान जोडीबद्दल खूप ऐकले असेल, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते खूप दिवसापासूनचे खूप चांगले मित्र आहेत आणि RSS सुद्धा त्यांच्या भेटीमागे आहे। मोदीजी देखील सुरुवातीपासून RSS मध्ये असायचे आणि नंतर अमित शहा देखील RSS मध्ये सामील झाले। दोघांची मुंबईमध्ये भेट झाली आणि तेव्हापासूनची त्यांची मैत्री सुरू झाली। दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ही मैत्री आणखी घट्ट झाली।